गुड मॉर्निंग. सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण राज्यशास्त्राचा दुसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आपल्या राज्यशास्त्राच्या दुसऱ्या पाठाचं नाव आहे भारताची संसद. ही भारतामध्ये जे संसद आहे त्या संसदाची माहिती आपल्याला पाहिजे आहे. त्याबद्दल आपण नागरिकशास्त्रामध्ये पहिला पाठ पाहिला होता, संसदीय शासन पद्धतीची ओळख, जी भारताने स्वीकारलेली आहे. कारण शासन पद्धतीचे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यापैकी मुख्य प्रकार दोन आहेत. एक अध्यक्षीय, ज्याच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष प्रमुख असतात, आणि दुसरं संसदीय, ज्याच्यामध्ये कार्यकारी प्रमुख पंतप्रधान असतात. त्यापैकी भारताने जी शासन पद्धती स्वीकारली ती म्हणजे संसदीय शासन पद्धत. कारण ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे आपल्यावर राज्यकारभार प्रकार पाहिला होता त्याच पद्धतीने म्हणजे संसदीय शासन पद्धतीने त्यांनी राज्यकारभार पाहिला. ती भारतीय लोकांनी पाहिली होती, म्हणून तीच पद्धत भारतीय लोकांनी स्वीकारून घेतली आणि त्या पद्धतीचं नाव आहे संसदीय शासन पद्धत. आता या संसदीय शासन पद्धती खूप महत्वाची असते. त्या संसदीय शासन पद्धतीमध्ये मग कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, नंतर मग आपल्याला त्याच्या पुढच्या काही गोष्टी पाहायच्या आहेत. त्याच्यापैकी पहिलं कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजे भारताची संसद, की भारतामध्ये कायदे कोण तयार करतात आणि कसं तयार करतात ते आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. की भारताची संसद भारतामध्ये कायद्यांची निर्मिती करतात आणि कायद्यांची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करतं, ते पुढच्या पाठामध्ये आहे. म्हणजे या पाठामध्ये आपल्याला भारताच्या संसदेचा अभ्यास करायचा आहे, कायदे मंडळाचा अभ्यास करायचा आहे. आता मग या भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केली? प्रस्तावना पाहू की भारताच्या या संसदेची निर्मिती कोणी केली. तर भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. कोणी केलेली आहे? भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केलेली आहे? तर भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. मग संसद म्हणजे काय? तर संसद म्हणजे राष्ट्रीय पातळीवर म्हणजे केंद्रीय पातळीवर जी शासन यंत्रणा असते, केंद्रीय पातळीवर जी शासन यंत्रणा असते, शासन यंत्रणा, केंद्रीय पातळीवर जी शासन यंत्रणा असते, जी कायदे तयार करते केंद्रावर, त्याला संसद असे म्हणतात. केंद्रीय पातळीवरच्या शासन यंत्रणेला. बघा, भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. म्हणजे भारतामध्ये दोन शासन आहेत, केंद्र शासन पण आहे, राज्य शासन पण. राज्य शासनाच्या कायदे मंडळाला विधिमंडळ म्हणतात. ते आपल्याला 5व्या पाठामध्ये पाहायचं आहे. पण केंद्र शासनाच्या कायदे मंडळाला, केंद्रामध्ये म्हणजे आपल्या देशाचा केंद्रावर म्हणजे दिल्लीचं सरकार, जसं की आता यावेळेस बीजेपीचं सरकार आहे. मग या सरकाराने आपल्या देशाचं राज्यकारभार बघतो, म्हणजे दिल्लीचं सरकार, त्या राज्याचं नाही. तर केंद्राचं जर शासन आहे तर त्या केंद्राच्या शासन यंत्रणेला, केंद्राच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. केंद्राच्या कायदे मंडळाला किंवा केंद्राच्या शासन यंत्रणेला, केंद्रावर जी आपली शासन प्रणाली चालते त्या केंद्राच्या शासन प्रणालीला संसद असं म्हटलं जातं. मग भारताची जी संसद आहे ती संसद 3 घटकांपासून तयार झालेलं आहे. मग 3 घटक कोणते? तर पहिला आहे राष्ट्रपती. भारताचं संसद 3 घटकांपासून तयार झालेलं आहे. संसद किती घटकांपासून तयार झालेलं आहे? 3 घटकांपासून. ते पाहू आपण 3 घटक कसे, एक एक पाहू. भारताची संसद, तुम्हाला अशी मधून मधून 2-2 मार्काला अशा आकृत्या विचारल्या जातील. भारताची संसद आणि असे 3 बॉक्स राहतात एकाने, तर त्याच्यामध्ये लिहायचं. मग तर भारताची संसद 3 घटक म्हणून तयार झालेली आहे. पहिला आहे राष्ट्रपती, दुसरा आहे लोकसभा आणि तिसरा आहे राज्यसभा. तर अशी संकल्पना चित्र पूर्ण करा या पद्धतीने विचारलं जातं. अशी डायग्राम विचारले जातात, तक्ते विचारले जातात. जसं की मागच्या वेळेस एक तक्ता होता, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, त्यांचं कार्य होतं. अगदी त्याचप्रमाणे भारताची संसद किती घटक मिळून तयार झालेला आहे? तर भारताची संसद 3 घटक मिळून तयार झालेला आहे. भारताची संसद राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा हे 3 घटक मिळून तयार झालेलं आहे भारताचं संसद. आता आपण म्हणतो की भारताचं संसद 3 घटक मिळून तयार झालेलं आहे, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण? तर सगळ्यात महत्वाचं आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती जरी हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी, राष्ट्रपती जरी हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी राष्ट्रपतीला या 2 सभागृहामध्ये उपस्थित राहता येत नाही. हे लक्षात असू द्या.
लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पंतप्रधान असतात, विविध मंत्री असतात, रेल्वे मंत्री, शिक्षण मंत्री, भरपूर मंत्री असतात, कारण की ते त्याच्यामधले सदस्य आहेत. राष्ट्रपती हा त्यांचा प्रमुख आहे. जरी राष्ट्रपती हा खूप महत्वाचं पद आहे, खूप प्रमुख असला तरी त्याला लोकसभेमध्ये पण जाता येत नाही आणि त्याला राज्यसभेमध्ये पण जाता येत नाही, कारण ती संसदीय शासन पद्धतीची एक नियमावली आहे, एक कायदे पद्धत आहे. तिथे ठरवलेलं आहे की राष्ट्रपती हा जरी अविभाज्य घटक असला तरी राष्ट्रपतीला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विचार विनिमय करायला किंवा कायदे करायला जे विचार करतात, ते जी पद्धत वापरतात, त्याच्यामध्ये ते प्रत्यक्ष तिथे जाऊ शकत नाही, उपस्थित राहू शकत नाही. मग या संसदेचा राष्ट्रपतीचा अभ्यास आपल्याला पुढच्या पाठामध्ये डिटेल बघायचा आहे की राष्ट्रपती कसे असतात, कसे निवडले जातात, त्यांचं कार्य काय, त्यांचे अधिकार कोणते, त्यांना हक्क कोणते दिलेले आहेत, ते आपल्याला पुढच्या पाठामध्ये पाहायचं आहे. तर संसदेचे आपल्याला या पाठामध्ये 2 सभागृहांचा एक सविस्तर अभ्यास करायचा आहे, लोकसभेचा आणि राज्यसभेचा. आणि संसदेचे जे कार्य आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर आपल्याला या संसदेचे दोन सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, याचा अगोदर आपल्याला अभ्यास करायचा आहे, लोकसभा आणि राज्यसभेचा. नंतर आपल्याला बघायचं आहे की या लोकसभा आणि राज्यसभे कायदा कसा तयार करते किंवा त्यांचे हक्क कोणते, त्यांचे काय अधिकार कोणते, ते आपल्याला पाहायचंय. राष्ट्रपतीचा अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये बघू. तर आपण संसदेचे 2 सभागृहामधलं पहिलं सभागृह अभ्यासणार आहोत, ते म्हणजे लोकसभा. तर आपल्याला बघायचं आहे आता लोकसभा म्हणजे नेमकं काय. पहिलं पाहू लोकसभा. तर भारताचे संसद 3 घटक मिळून तयार होतं, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. राष्ट्रपती हा अविभाज्य घटक असला तरी त्याला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये उपस्थित राहता येत नाही. आता आपल्याला बघायचंय की संसदेचे 2 सभागृहापैकी पहिलं सभागृह आहे लोकसभा. एक कायम लक्षात असू द्या, केंद्रीय पातळीवर जी शासन प्रणाली असते त्याला भारताची संसद म्हणतात, किंवा केंद्रीय पातळीवरचे कायदे तयार करतात, कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. संसदेचे 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सदस्यांना काय म्हणतात, तर लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सदस्यांना खासदार म्हणतात. काय म्हणतात? खासदार. हे शब्द भरपूर वेळेस ऐकले असतील तुम्ही. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात? लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना खासदार असे म्हणतात. जे सदस्य आहेत, जे आपण निवडून दिलेले आहेत, लोक निवडून देतात त्यांना, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि त्यांना निवडून दिले जातात, तर त्यांना खासदार असे म्हणतात. मग आमदार हा शब्द पण तुम्ही ऐकला असेल. तर भरपूर मुलं असं कन्फ्युज होऊन जातात की आमदार म्हणजे कोण आणि मग खासदार म्हणजे काय. जसं केंद्र शासन प्रणालीवर, केंद्र पातळीवर शासन प्रणाली आहे ज्याला आपण संसद म्हणतो, तसं राज्यामध्ये पण शासन प्रणाली आहे. तर राज्याच्या शासन प्रणालीला विधिमंडळ म्हणतात. विधानसभा आणि विधान परिषद असे त्यांचे सभागृह आहेत, त्याची पण 2 आहेत काही काही राज्यांमध्ये. जसं केंद्रामध्ये 2 आहेत लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, तसं राज्यामध्ये पण 2 आहेत. राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद असते, त्यांच्या सदस्यांना आमदार म्हणतात. ते आपल्याला 5व्या पाठामध्ये बघायचंय. म्हणजे आमदार हा शब्द रिकाम्या जागेमध्ये जर विचारलं गेले लोकसभेच्या राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात, किंवा एका वाक्यामध्ये जर विचारलं गेलं लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे खासदार. आमदार लिहायचं नाही, खासदार हा शब्द लिहायचा, कारण आपल्याला खासदारांचीच माहिती आपल्याला बघायची. मग पहिलं बघणार आहोत आपण लोकसभा. आता लोकसभेचं हे प्रथम सभागृह आहे. लोकसभेचं हे प्रथम सभागृह आहे. आता लोकसभेचं हे प्रथम सभागृह आहे आणि दुसरं अजून कनिष्ठ सभागृह. कनिष्ठ, याला कनिष्ठ सभागृह असं सुद्धा म्हणतात. संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा, आणि लोकसभेला प्रथम सभागृह असे म्हणतात. कारण त्यामध्ये विचारलं जातं तुम्हाला की संसदेच्या लोकसभेला प्रथम सभागृह असे का म्हणतात. तर कारण आहे, लोकसभेमध्ये जे सदस्य असतात, लोकसभेच्या सदस्यांना काय म्हणतात? खासदार. लोकसभेचे सदस्य लोकांकडून निवडून दिले जातात. कुणाकडून निवडून दिले जातात? लोकांकडून. लोकांकडून निवडून दिले जातात. आणि लोकांच्या समस्या कोण सोडवतात? तर लोकसभेचे खासदार. कारण ते आपण निवडून दिलेले आहेत. मग आपल्या ज्या समस्या आहेत आपल्या पातळीवर, त्या समस्या जर आपल्या समस्या कोणी सोडवत असेल तर कोण सोडवतं? हे खासदार सोडवतात. कोणते खासदार? लोकसभेचे खासदार. एक वेळेस राज्यसभेचे खासदार तुमच्या समस्या सोडवणार नाहीत, परंतु लोकसभेचे खासदार सोडवतील, कारण की आपण त्यांना निवडून दिलेले आहेत आपल्या समस्या सोडवण्यासाठी. म्हणून
लोकसभेचे सदस्य, लोकसभेचे खासदार लोकांकडून प्रत्यक्ष निवडले जातात. प्रत्यक्ष जेव्हा निवडणुका होते ना, त्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना मतदान करतो, प्रत्यक्ष मतदान करतो. लोकांकडून ते प्रत्यक्ष निवडले जातात. लोकांच्या समस्या ते सोडवतात, म्हणून लोकसभेला प्रथम सभागृह असे म्हणतात. हे विचारलं जाईल तुम्हाला, लोकसभेला प्रथम सभागृह असे का म्हणतात किंवा राज्यसभेला द्वितीय सभागृह असे का म्हणतात. तेव्हा लिहायचं, लोकसभेचे खासदार किंवा लोकसभेचे सदस्य लोकांकडून, जनतेकडून प्रत्यक्ष निवडले जातात. आपण त्यांना मतदान करतो, प्रत्यक्ष निवडले जातात आणि लोकांच्या समस्या हे लोकसभेचे खासदार सोडवतात, म्हणून त्याला प्रथम सभागृह आणि कनिष्ठ सभागृह असं संबोधतात. मग कसे निवडले जातात, तर आपल्या देशामध्ये भौगोलिक मतदारसंघ तयार केलेले आहेत. रिकामी जागामध्ये विचारलेले आहे तुम्हाला, भौगोलिक मतदारसंघ. मग भारतामध्ये भौगोलिक मतदारसंघ तयार केलेले आहेत. या प्रत्येक भौगोलिक मतदारसंघामधून एक सदस्य निवडला जातो, प्रत्येक भौगोलिक मतदारसंघामधून. मग भारतामध्ये असे किती भौगोलिक मतदारसंघ आहेत, तर समजा हा भारत आहे, तर भारतामध्ये असे भौगोलिक मतदारसंघ तयार केलेले आहेत, जिल्ह्यावाईज असतील, विभागावाईज. तर असे टोटल आहे 550 भौगोलिक मतदारसंघ. भारतामध्ये किती भौगोलिक मतदारसंघ आहेत, 550. 552 संख्या येते, ती कशी ते आता सांगेलच मी तुम्हाला. पण भारतामध्ये असे भौगोलिक मतदारसंघ केलेले आहेत. तुम्हाला विचारलं जाईल, लोकसभेचे सदस्य टिंबटिंब मतदारसंघामधून निवडले जातात. सामाजिक मतदारसंघ, सांस्कृतिक मतदारसंघ किंवा धार्मिक मतदारसंघ किंवा भौगोलिक मतदारसंघ. त्याचं उत्तर असेल भौगोलिक मतदारसंघ. या भौगोलिक मतदारसंघामधून लोकसभेचे सदस्य निवडले जातात. आता हे जे भौगोलिक मतदारसंघ आहेत ते भारतामध्ये तयार केलेले आहेत. आता भौगोलिक मतदारसंघ लोकसंख्येनुसार तयार करतात. प्रत्येक भौगोलिक मतदारसंघाची लोकसंख्या सारखीच असेल असं नाही. काही भौगोलिक मतदारसंघाची लोकसंख्या जास्त असेल, काही भौगोलिक मतदारसंघाची लोकसंख्या कमी असेल. म्हणजे लोकसंख्यावरून ठरवलेलं आहे की 1 लाख लोकसंख्येमध्ये 1 किंवा 2 लाख लोकसंख्येमागे 1 खासदार निवडला जाईल. असे टोटल किती भौगोलिक मतदारसंघ आहेत भारतामध्ये, 550. आणि ठराविक वेळेनंतर, ठराविक मुदतीनंतर मग लोकसभेची खासदारांची निवडणूक होते. तर साधारणतः किती वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका होतात, तर मागच्या पाठामध्ये पण पाहिलं होतं आपण, लोकसभेच्या निवडणुका साधारणतः 5 वर्षानंतर होतात. किती वर्षानंतर होतात, 5 वर्षानंतर. ज्या निवडणुका 5 वर्षानंतर होतात, इथे बघा, ज्या निवडणुका 5 वर्षानंतर होतात, 5 वर्षानंतर, अशा निवडणुकींना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. अशा निवडणुकांना कोणत्या निवडणुका म्हणतात, सार्वत्रिक निवडणुका. ज्या निवडणुका 5 वर्षानंतर होतात अशा निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. ज्या निवडणुका 5 वर्षानंतर होतात अशा निवडणुकींना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. आणि ज्या निवडणुका 5 वर्षाच्या आधी होऊन जातात, उदाहरणार्थ एखाद्या वर्षी आणीबाणी लागली, काही घोटाळा झाला, काही झालं, तर अशा वेळेस काय होतं, क्वचितच होतं, असं होत नाही शक्यतोवर. प्रत्येक निवडणुका 5 वर्षानंतर होतात. तुम्हाला जर रिकामी जागा विचारलेली तर लोकसभेच्या निवडणुका किती वर्षानंतर होतात, तर तुम्ही 5च लिहायचं. पण कधी कधी काय होतं की 5 वर्षाच्या अगोदर जर निवडणूक होऊन गेली, समजा अगोदर, तर अशा निवडणुकांना कोणत्या निवडणुका म्हणतील, तर मध्यावधी. अशा निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. ज्या निवडणुका 5 वर्षाच्या अगोदर होऊन जातात अशा निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. आणि ज्या निवडणुका 5 वर्षानंतर होतात अशा निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका म्हणतात. भारतामध्ये शक्यतोवर सार्वत्रिक निवडणुकाच होत असतात. परंतु एखादी वेळ अशी येऊन गेली, आणीबाणीची परिस्थिती येऊन गेली, त्या आणीबाणीचे प्रकार वगैरे आपण पुढच्या पाठामध्ये पाहणारच आहोत, तर अशा वेळेस मग निवडणुका 5 वर्षाच्या आधी होऊन जातात. मग अशा निवडणुकांना मध्यावधी निवडणूक म्हणतात. जे 5 वर्षाच्या आधी झाल्या, नंतर झाल्या त्याला सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. मग असे भौगोलिक मतदारसंघ तयार केलेले आहेत. आणि या भौगोलिक मतदारसंघामधून मग असे खासदार निवडले जातात. प्रत्येक भौगोलिक मतदारसंघामधून 1 खासदार निवडला जातो. आता हे जे भौगोलिक मतदारसंघ आहेत, आपल्या संविधानाने असं ठरवलेलं आहे की लोकसभेची जास्तीत जास्त संख्या 552 असायला पाहिजे. लोकसभेची जास्तीत जास्त संख्या किती असायला पाहिजे, 552 असायला पाहिजे. मग आपण पाहिलं की भारतामध्ये भौगोलिक मतदारसंघ किती केलेले आहेत, 550. मग हे 2 कुठून आले, तर हे 2 खासदार राष्ट्रपती नेमणूक करतात. कोण नेमणूक करतात, राष्ट्रपती. अशा 2 खासदारांची नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती करतात. हे 2 कोण असतात, मग
मग ते भारतातले नसतील का? तर ते आहेत भारतातले, पण ते असतात अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियन कोण असतात हे लोक? अँग्लो इंडियन. आणि ह्या अँग्लो इंडियन लोकांचं पुरेसं प्रतिनिधित्व नसल्यामुळे, म्हणजे त्यांची संख्या जास्त नाही. मग आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की अँग्लो इंडियन कोणाला म्हणतात? तर अँग्लो इंडियन म्हणजे असा की त्या जोडप्यांपैकी, म्हणजे नवरा बायको असतील किंवा एखादी फॅमिली असेल, त्याच्यापैकी एक व्यक्ती विदेशी असायला पाहिजे आणि व्यक्ती भारतीय असायला पाहिजे. अशांचं कधी लग्न झालेलं असेल आणि तो जर भारतात राहत असेल तर अशा व्यक्तीला म्हणतात अँग्लो इंडियन. उदाहरणार्थ सानिया मिर्झा, तिचा पती आहे पाकिस्तानाची, ती आहे भारताची. असे भरपूर अँग्लो इंडियन भारतामध्ये. उदाहरणार्थ कैटरीना कैफ, तुम्ही ते कलाकारांमध्ये पाहतात, हिरोईन आहे ती एक कैटरीना कैफ. तिचे वडील भारतीय आहेत, तिची आई दुसऱ्या देशाची आहेत, आणि जर ती भारतामध्ये राहत असेल तर ती अँग्लो इंडियन आहे. मग हे अँग्लो इंडियनला योग्य न्याय मिळावा. आता त्यांचे पण प्रतिनिधी असायला पाहिजे, इतर जमातीचे इतर जातीचे असतात तसं त्यांचीही असायला पाहिजेत. म्हणून त्या अँग्लो इंडियन पैकी 2 लोकांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतं लोकसभेवर. आणि 550 हे भारताच्या भौगोलिक मतदारसंघामधून 550 भौगोलिक मतदारसंघ केलेले तिथून. मग हे 550 आणि हे 2 अँग्लो इंडियन जे राष्ट्रपतींनी नेमणूक करून दिले, अशी मिळून तयार होते 552 संख्या. म्हणजे भारताची लोकसभेची जास्तीत जास्त संख्या किती असायला पाहिजे? 552 असं संविधानाने निश्चित केलेले आहे. परंतु या 552 मध्ये सुद्धा सर्व जाती धर्मांना व्यवस्थित न्याय मिळावा, कुणावरही अन्याय होऊ नये, यासाठी आपल्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, म्हणजेच कोण? एसटी आणि एससी हे जे जमाती आहेत यांना लोकसभेमध्ये राखीव जागा आहेत. राखीव जागा आहेत, यांना लोकसभेमध्ये राखीव जागा आहेत, हे लक्षात ठेवा. जर कधी ह्या राखीव जागा राहिल्या नसत्या तर कदाचित लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये उच्च जातीचे लोक निवडून गेले असते. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सत्ता असती, असेच लोक त्या ठिकाणी निवडून गेले असते. परंतु भारतामध्ये कोणत्याही जातीवर कोणत्याही धर्मावर अन्याय अत्याचार होऊ नये अशांसाठी एससी आणि एसटी यांच्या जाती जमातींना त्या ठिकाणी राखीव जागा असतात. म्हणजे समजा जर कधी 100 जागा राखीव असतील त्यांच्यासाठी, तर 100 लोक हेच असतील, दुसरे नसतील. राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठी. तसंच 33% आरक्षण असतं महिलांना. तसं ग्रामपंचायत नगरपालिका याच्यामध्ये महिलांना आता 50% होऊन गेले, पण लोकसभा राज्यसभेमध्ये 33% आहे त्यांना, की तिथे महिलाच राहतील. जर एखादी जागा महिलांसाठी असेल तर ती जागा लढवण्याचा हक्क फक्त महिलांनाच आहे. मग जसं महिलांना राखीव जागा आहे तसं एससी आणि एसटी लोकांना सुद्धा राखीव जागा असतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणतो आपण त्याला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एससी आणि एसटी या 2 लोकांना लोकसभेमध्ये राखीव जागा असतात. अशा पद्धतीने पूर्ण भारतातून एससी, एसटी, महिला, अँग्लो इंडियन असे टोटल किती निवडले जातात? मग 552. म्हणजेच भारताच्या लोकसभेची जास्तीत जास्त संख्या संविधानाने किती निश्चित केलेली आहे? 552. हे लोकांनी निवडून दिलेले आहेत म्हणून लोकांच्या समस्या सुद्धा हेच सोडवतात. आपण निवडून दिलेले आहेत म्हणून ते आपल्या समस्या सोडवतात. समजा जर त्यांनी आपली समस्या सोडवला नाही तर त्यांना माहिती, जर कधी आपण लोकांची समस्या सोडवली नाही तर मग आपल्याला पुन्हा लोक निवडून देणार नाहीत. म्हणून आपल्या समस्या सोडवण्याचं काम हे लोकसभेचे खासदार करत असतात. अशी असते ही लोकसभा. ज्या लोकसभेला कनिष्ठ सभागृह किंवा प्रथम सभागृह, प्रथम का म्हणतात मग? कारण ते जनतेकडून प्रत्यक्ष निवडले जातात. जनता त्यांना मतदान करते म्हणून त्यांना लोकसभेला प्रथम सभागृह असे म्हणतात. लोकांच्या समस्या ते सोडवतात कारण की ते लोकांचे प्रतिनिधी आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे म्हणून ते आपल्या समस्या सोडवत असतात. तसं लोकसभेची जास्तीत जास्त संख्या किती असायला पाहिजे? 552. 550 भौगोलिक मतदारसंघ आहे. एक भौगोलिक मतदारसंघामधून एक. मग हे 2 कुठून आले? तर हे 2 आहेत अँग्लो इंडियन. आणि यांची नेमणूक कोणी केलेली आहे? राष्ट्रपतीने केलेली आहे. लोकांनी केली का? नाही, तर राष्ट्रपतींनी त्याची नेमणूक केलेली आहे. अशा अँग्लो इंडियन. तसेच प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक दिली जावी म्हणून एससी आणि एसटी यांच्या जागा लोकसभेमध्ये राखीव असतात. मग आपल्याला असं वाटतं की पूर्ण भारतामध्ये हे जे खासदार निवडले जातात लोकसभेचे, तर प्रत्येक राज्यामधून समान निवडले जात असतील का? तर नाही. कारण पूर्ण भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत. काही राज्य खूप मोठे आहेत, काही छोटे आहेत. काही राज्यांची लोकसंख्या जास्त आहे, काही राज्यांची लोकसंख्या कमी आहे. तर लोकसंख्येनुसार त्यांची नेमणूक होत असते. उदाहरणार्थ सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे उत्तर प्रदेशची, म्हणून उत्तर प्रदेशमधून सगळ्यात जास्त खासदार निवडले जातील. 80 खासदार निवडले जातात.
नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, मग महाराष्ट्रामधून जास्त निवडले जातील, त्याच्यामधून 48 निवडले जातात. तर एक तक्ता दिलेला आहे, तो तक्त्याचा एक व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला, तेव्हा त्याच्यामध्ये विश्लेषण करून दाखवेल. तर वेगवेगळ्या राज्यामधून वेगवेगळे खासदार निवडले जातात. तर हे झालं प्रथम सभागृह. आता आपल्याला संसदेचं दुसरं सभागृह बघायचं आहे, ते म्हणजेच राज्यसभा. राज्यसभा पाहू आपण आता. राज्यसभा एक लक्षात घ्या मात्र, लोकसभेमध्ये जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर काही अटी असतात. तर निवडणूक लढवताना त्यांची पहिली अट अशी आहे की तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. भारताचा नागरिक जर असेल तर तुम्हाला लोकसभेमध्ये निवडणूक लढवता येते. मतदान करण्याचा हक्क तर आपल्याला 18 वर्षानंतर आहे, परंतु निवडणूक लढवताना तुमचं वय 25 वर्ष असायला पाहिजे. किती वर्ष? कमीत कमी 25 वर्ष असायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवता येते. म्हणजे तुम्हाला उभं राहता येतं. आपण म्हणतो की मी लोकसभेला उभं आहे किंवा. तर अशा प्रकारे लोकसभेची निवडणूक लढवताना तुम्ही भारतीय नागरिक असायला पाहिजे. तुमचं वय कमीत कमी किती असायला पाहिजे? 25 वर्ष. तुमच्यावर कोणत्याही स्वरूपाचा फौजदारी गुन्हा असायला नको. फौजदारी गुन्हा जर असेल तर तुम्हाला लोकसभेचा सदस्य होता येत नाही, तुम्हाला खासदार होता येणार नाही. म्हणजे तुमच्यावर फौजदारी गुन्हा असायला नको. तर ते आहे लोकसभेच्या अटी. तर राज्यसभेचा पण आपण पाहू. पण राज्यसभेला दुय्यम सभागृह किंवा द्वितीय सभागृह, दुय्यम सभागृह आणि वरिष्ठ सभागृह असे म्हणतात. आता वरिष्ठ आणि कनिष्ठ हे लक्षात घेऊ. कनिष्ठ म्हणजे तिथे वयाची अट होती 25, परंतु इथे वयाची अट राहील आता 30. वरिष्ठ वयाने जास्त आहेत, वरिष्ठ म्हणतात त्याला राज्यसभेला. आणि राज्यसभेला दुय्यम सभागृह असे म्हणतात. आता भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या आहे 250. भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या आहे 250. ही भारतामधून घटक राज्यामधूनच निवडले गेलेले आहेत. लोकसभेची सदस्य संख्या किती होती? 552. तक्त्यामध्ये व्यवस्थित लिहायचं. लोकसभेची सदस्य संख्या 552, राज्यसभेची 250. लोकसभेची सदस्य संख्या त्यापैकी 2 अँग्लो इंडियन कोण निवडून द्यायचं? राष्ट्रपती. इथे किती निवडतात? 12. ते आपण पाहू डिटेल. पण याला दुय्यम का म्हणतात? तर एक लक्षात घ्या, लोकसभेच्या सदस्यांना, ज्यांना आपण खासदार म्हणतो, राज्यसभेच्या सदस्यांना आपण खासदारच म्हणतो. लोकसभा आणि राज्यसभा दोघं जे खासदार आहेत, दोघं जे सदस्य आहेत त्यांना आपण खासदारच म्हणू. त्यांना पण खासदार म्हणतात, यांना पण खासदार म्हणतात. मग हे जे खासदार आहेत राज्यसभेचे किंवा हे जे सदस्य आहेत, हे सदस्य लोकांकडून निवडले जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे सदस्य लोकांकडून निवडले जात नाही. तर लोकांकडून कोण निवडलं जायचं? लोकसभेचे सदस्य. ते लोकांकडून प्रत्यक्ष निवडले जायचे. पण राज्यसभेचे सदस्य लोकांकडून प्रत्यक्ष निवडले जात नाही, ते अप्रत्यक्ष निवडले जातात. मग अप्रत्यक्ष म्हणजे कसं? तर अप्रत्यक्ष म्हणजे त्यांना कोण मतदान करतं? लोकसभेचे सदस्य आणि विधानसभेचे. आपल्या राज्यामधून जर निवडून जात असतील तर मग आपल्या राज्यामधलं विधानसभा त्यांना मतदान करेल. समजा मध्य प्रदेशमधून काही लोक निवडून जात असतील तर मध्य प्रदेशची विधानसभा त्यांना मतदान करेल. समजा तामिळनाडूमधून काही खासदार निवडून जात असतील राज्यसभेवर, तर तामिळनाडूचं विधानसभा त्यांना मतदान करेल. आणि लोकसभा ज्यांना आपण निवडून दिलेले आहे. म्हणजेच राज्यसभेच्या खासदारांना लोक निवडून देतात का? लोकच निवडून देतात, पण ते प्रत्यक्ष निवडून देत नाही, ते अप्रत्यक्ष निवडून देतात. कोण निवडून देतात? जनतेकडून ते अप्रत्यक्ष निवडले जातात. अप्रत्यक्ष म्हणजेच कोण? तर लोकसभा आणि विधानसभेचे आमदार. लोकसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार त्यांना निवडून देतात. अशी असते ही राज्यसभा. म्हणून राज्यसभेला दुय्यम सभागृह म्हणतात. राज्यसभेचे जे खासदार आहेत ते लोकांच्या समस्या सोडवतीलच असं नाही, सोडवतातच. त्यांना करावंच लागेल, कर्तव्य आहे त्यांचं. परंतु प्रत्येक वेळेस त्यांनी सोडवायलाच पाहिजे असं काही नाही. लोकसभेच्या खासदारांना सोडवावंच लागतील, कारण की ते लोकांकडून निवडून दिलेले. राज्यसभेचे खासदार लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले नाही. म्हणून राज्यसभेला दुय्यम सभागृह असं म्हटलेलं आहे, कारण ते लोकांकडून प्रत्यक्ष निवडले जात नाही, ते लोकांकडून अप्रत्यक्ष निवडले जातात. अशी असते ही राज्यसभा. मग राज्यसभेचे सदस्य कुठून निवडून जातात? तर राज्यसभेचे सदस्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. मग भारतामध्ये जे घटक राज्य आहेत 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आपल्या भारतामध्ये. या 28 आणि 8 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मधून हे राज्यसभेचे खासदार निवडले जातात. मग ज्या घटक राज्याची लोकसंख्या जास्त त्या घटक राज्यामधून जास्त सदस्य निवडले जातील. ज्या घटक राज्याची लोकसंख्या कमी त्या याच्यामधून कमी खासदार निवडले जातात. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमधून सगळ्यात जास्त निवडले जातात, महाराष्ट्रातून 12-13 निवडले जातात.
असे खासदार निवडले जातात राज्यसभेवर. मग आपल्याला आता बघायचंय की राज्यसभा चे जे सदस्य आहेत किती 250. मग हे 250 विविध घटक राज्यामधून, पण विविध घटक राज्यामधून फक्त 238 निवडले जातात. किती निवडले जातात? 238. मग उरले किती? 12. मग 12 कोण निवडून देतं? तर 12 निवडून देतात राष्ट्रपती. जसं लोकसभेवर किती निवडून द्यायचे? 2. तसं राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्य निवडून देतात? तर राज्यसभेवर राष्ट्रपती 12 सदस्य निवडून देतात. किती निवडून देतात? 12. लोकसभेवर किती निवडून द्यायचे? 2. राज्यसभेवर किती निवडून देतात? 12. हे 12 आणि 238. हे 238 कुठून आले? वेगवेगळ्या घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून निवडून आले. त्यांना लोकसभा आणि तिथल्या विधानसभेने निवडून दिलेलं आहे. परंतु हे 238 आणि हे 12 मिळून तयार झाले मग 250. हे 250 खासदार आहेत हे राज्यसभेचे खासदार आहेत. हे राज्यसभेची आपली सदस्य संख्या आहे 250. मग हे 12 म्हणजेच कोण? तर हे 12 सदस्य कोण असतात? ज्यांनी भारतामध्ये उत्तम चांगलं कार्य केलेले असेल, जे तज्ज्ञ असतील. कशामध्ये? काही व्यक्ती कला शाखेमध्ये खूप तज्ज्ञ असतात, काही विज्ञानमध्ये खूप तज्ज्ञ असतात, शास्त्रज्ञ असतात, सायंटिस्ट असतात. काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप तज्ज्ञ असतात, म्हणजे एखादे हिरो हिरोईन असतात खूप प्रख्यात, जसं अमिताभ बच्चन असतील, रेखा असतील किंवा जया बच्चन खासदार झालेले आहेत. किंवा एखादा उत्तम खेळाडू असेल, खूप चांगलं खेळ त्यांनी खेळलेले असेल आणि खूप प्रख्यात असेल, ज्याने देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं असेल, जसे सचिन तेंडुलकर होते मागे राज्यसभेचे खासदार. अशा लोकांची नेमणूक, अशा 12 लोकांची नेमणूक. कोण आहेत ते? मग ते काही कला क्षेत्रामध्ये फेमस असतात, काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, काही लोक सामाजिक कार्य खूप चांगलं करतात, खूप चांगलं कार्य केलेलं असतं त्यांनी समाजासाठी. अशा प्रख्यात, अशा तज्ज्ञ लोकांची नेमणूक राष्ट्रपती, अशा 12 लोकांची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर करतात. म्हणजे 238 प्लस 12 असे तयार होतात 250 सदस्य. मग हे 12 व्यक्ती राष्ट्रपती कोण असतात? आता जसं लोकसभेवर कोण असायचे? अँग्लो इंडियन म्हणजे काय ते सांगितलं. तसं हे राज्यसभेवर 12. आणि 12 कोण? कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं असेल, उत्तम कार्य केलेलं असेल, जे तज्ज्ञ असतील, जे प्रख्यात असतील, ज्यांनी देशासाठी मोठं योगदान केलेलं असेल, अशा लोकांची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर करतो. अशा लोकांची नेमणूक राष्ट्रपती कशावर करतो? राज्यसभेवर करतो. मग राज्यसभेचा जो खासदार असतो, त्या खासदाराचा कार्यकाळ किती असतो? तर त्या खासदाराचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. किती वर्ष असतो? 6. मग लोकसभेचा कार्यकाळ किती असायचा? 5 वर्ष. 5 वर्षानंतर निवडणुका व्हायच्या. 5 वर्षानंतर लोकसभा बरखास्त व्हायची आणि नंतर निवडणूक व्हायची. परत 5 वर्षानंतर परत बरखास्त व्हायची, परत निवडणूक व्हायची. पण एक प्रश्न असा विचारला जातो की राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह असे म्हणतात. कायमस्वरूपी. कायमस्वरूपी म्हणजेच काय? ती कधीही एकत्रितपणे बरखास्त होत नाही. एक लक्षात घ्या. आता लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? 552. 5 वर्षानंतर हे 552 डायरेक्ट गायब होऊन जातील. म्हणजे लोकसभेची सदस्य संख्या 0 होऊन जाईल 5 वर्षानंतर. नंतर 1-2 महिन्यामध्ये निवडणूक होईल आणि परत 552 निवडले जातील. म्हणजे एकदाच बरखास्त झाली लोकसभा, ही एकदाच बरखास्त झाली. मग राज्यसभेची सदस्य संख्या 250. मग 250 चे 250 6 वर्षानंतर बरखास्त होतील का? नाही. तर कारण असं विचारलं जातं की राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह असे म्हणतात. मग राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह असे का म्हणतात? कारण राज्यसभा कधीही एकत्रितपणे बरखास्त होत नाही. एकत्रितपणे बरखास्त होत नाही. राज्यसभा कधीही एकत्रितपणे बरखास्त होत नाही. म्हणजे जरी त्यांच्या खासदारांचा 6 वर्षाचा कालावधी असला तरी ती एकदाचे एकदा बरखास्त होत नाही. तर दर 2 वर्षाला 1/3 खासदार किंवा सदस्य बरखास्त होतात. 1/3 त्या 250 चे 1/3 दर 2 वर्षाला 1/3 लोक निवृत्त होतात, म्हणजे बरखास्त होतात आणि 1/3 तेवढेच निवडले जातात. समजा महाराष्ट्रामधून 1/3 मध्ये 3 खासदार 2 वर्षानंतर, त्यांचा 6 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो, पण 6 वर्षाच्या नंतरच ते निवृत्त होतात, तसा नियम आहे. 2 वर्षानंतर महाराष्ट्रातून समजा 3 खासदार बरखास्त झाले,
परत महाराष्ट्रामध्ये निवडणूक होईल आणि 3 खासदार निवडले जाते. मग जरी 1/3 बरखास्त झाले 250 पैकी 1/3 बरखास्त झाले, समजा 66 लोक किंवा 70 लोक बरखास्त झाले, मग तरी पण 70 लोकांपैकी 250 पैकी 70 गेले तरी काही लोक तिथे आहेतच. म्हणजे राज्यसभा बरखास्त झाली का पूर्णपणे? जसं लोकसभा 552 552 बरखास्त होऊन गेले होते तसे हे झाले होते का? नाही. समजा 250 मधून 70 गेले, मग उरले किती? 180 तर तिथे आहेतच अजून. असे दर 2 वर्षाला 1/3, दर वर्ष 2 वर्षाला 1/3 होतील. पण 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच, ज्यांचे 6 वर्ष पूर्ण होतात तशी रचनाच केलेली आहे आपल्या राज्यसभेची, की अगोदर 1/3 लोक त्यांनी भरली, नंतर 2 वर्षानंतर 1/3, नंतर 2 वर्षानंतर 1/3, असे 250. मग अगोदर 2 वर्षाच्या अगोदर ज्यांनी 1/3 पूर्ण कार्यकाळ होऊन गेला ते गेले, मग परत अजून त्यांच्या जागी दुसरे 1/3 भरले गेले. नंतर दुसऱ्या टप्प्यावर जे भरले गेले होते त्यांचे 2 वर्षानंतर कार्यकाळ संपेल, परत अजून दुसरे भरले जातील. म्हणजे लोकसभा एकत्रितपणे कधी बरखास्त होत नाही. दर 200 वर्षाला 1/3 बरखास्त होतात आणि 1/3 तेवढेच निवडले जातात. मग ती एकत्रितपणे बरखास्त होत नसल्यामुळे अशा राज्यसभेला भारताचं कायमस्वरूपी सभागृह असे म्हणतात, कारण ती एकत्रितपणे कधीही बरखास्त होत नाही. दर 2 वर्षाला 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या खासदारांचं वर्ष 6 वर्ष पूर्ण झाले ते खासदार 1/3 खासदार दर 2 वर्षाला निवृत्त होतात आणि तेवढेच भरले जातात, बरखास्त होतात आणि तेवढेच भरले जातात. म्हणून राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह असे म्हणतात. राज्यसभेमध्ये एक लक्षात घ्या की वेगवेगळ्या घटक राज्यामधले खासदार असतात, वेगवेगळ्या घटक राज्यामधले सदस्य असतात. ज्या घटक राज्याची संख्या लोकसंख्या जास्त त्या घटक राज्यामधली खासदारांची संख्या जास्त, ज्या घटक राज्यांची लोकसंख्या कमी त्या घटक राज्याची खासदारांची लोकसंख्या कमी असते, खासदारांची संख्या कमी असते. तर असं हे लोकसभा आणि असं हे राज्यसभा. जसं लोकसभेला अटी होत्या की तो भारताचा नागरिक असायला पाहिजे, त्याचं वय 25 वर्ष असायला पाहिजे, त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाचा फौजदारी गुन्हा असायला नको, तसं राज्यसभेचा जर सदस्य व्हायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्या सारख्या अटी, फक्त एक अट बदलेल, तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. दुसरा व्यक्ती त्याचं वय 30 वर्ष असायला पाहिजे. किती वर्ष असायला पाहिजे? 30. दुसरा नियम, जसं की लोकसभेमध्ये काय होतं 25 वर्ष, तसं राज्यसभेमध्ये किती आहे? 30 वर्ष, म्हणून त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाचा फौजदारी गुन्हा असायला नको. जसं राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये तसंच राज्यसभेमध्ये सारखे, फक्त एक बदलतं. नंतर की लोकसभा राज्यसभेमध्ये सुद्धा काही विशिष्ट जाती जमातीचे जे लोक असतात त्यांना राखीव जागा असतात. एक शोधा पाहू मध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला की तुम्ही शोधा इंटरनेटद्वारे की लोकसभेमध्ये वेगवेगळ्या घटक राज्यामधून किती निवडले जातो, तो आपण तो डायग्राम मध्ये पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे काय, त्याचे आपल्याला पुढे बघायचे अधिकार म्हणजे काय, तो एक पहिले तक्ता पाहू, नंतर पुढच्या तासिकेला आपण त्यांचे अधिकार पाहू. तर अशी ही लोकसभा आणि राज्यसभा असते. आता लोकसभा आणि राज्यसभेचे जे सदस्य असतात हे आपल्या मतदारसंघामध्ये, ज्या मतदारसंघामधून भौगोलिक मतदारसंघामधून निवडून आलेले असतात त्या मतदारसंघाच्या लोकांच्या समस्या ते सोडवत असतात, त्यांचा ते विकास करत असतात. कारण आपण त्यांना काय निवडून दिलं की आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी. मग आपण त्यांना निवडून दिल्यामुळे त्यांचं कर्तव्य आहे की आपण या मतदारसंघाचा समस्या सोडवणे. त्यांचे अधिकार आपण पुढच्या तासिकेला पाहू. तर मित्रांनो, आपल्याला सांगितलं आहे या ठिकाणी शोधापाहूमध्ये असं लिहिलेलं आहे की घटक राज्यांना ज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात, म्हणजे जशी लोकसंख्या असेल तसं ते लोकसभेचे खासदार, जास्त लोकसंख्या असेल एखाद्या घटक राज्याची तर जास्त खासदार निवडले जातात, कमी लोकसंख्या असेल तर कमी खासदार निवडले जातात. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असल्यामुळे लोकसभेवर 80 खासदार निवडले जातात. किती निवडले जातात? 80. तर निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केलेले आहे. मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः सारखी असते, म्हणजे जवळजवळ 1 लाख 1.5 लाख अशी त्यांची मतदारसंघाची सदस्य संख्या ठरवलेली असते. पण विविध घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत ते आंतरजालच्या म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून शोधा असं त्यांनी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ आता लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे लोकसभेची संख्या आहे त्यांची 80. तसं महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे, म्हणून महाराष्ट्रामधून किती निवडले जातात? 48.
आता गुजरातमधून तुम्हाला शोधायचं आहे की गुजरातमधून किती खासदार निवडले जातात. तर गुजरातमधून निवडले जातात 26 खासदार. किती निवडले जातात? 26. गुजरात त्यांनी विचारलेले मध्य प्रदेशमधून जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला मिळेल 29 खासदार. मध्य प्रदेशमधून 29 खासदार निवडले जातात. उत्तर प्रदेशमध्ये आता सांगितलं 30 खासदार. उत्तर प्रदेशमधून किती निवडले जातात? 30 लोकसभेवर. आणि गोवा तर गोवामधून फक्त 2 खासदार लोकसभेवर निवडले जातात. याच्यावरून आपल्याला कळालं असेल, समजलं असेल, गुजरातमध्ये किती होते? 26. मध्य प्रदेश 29, हे होते 80. याच्यावरून कळतं की प्रत्येक राज्याची लोकसंख्या सारखी नाही, म्हणून प्रत्येक राज्यामधून लोकसभेची सदस्य संख्या सुद्धा सारखी नाही. कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे.